इतर पर्याय देऊ आणि यामध्ये 18 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महायुती सरकारने गृहनिर्माण धोरण 2025 जाहीर केलंय। यामध्ये परवडणारी घरं, शहरात नवीन आलेल्या युवकांसाठी रेंटल घरं, वर्किंग वुमन हॉस्टेल्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी घरं अशा अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी जिरॅटिक केअर करता विशेष योजना आपण तयार करतोय, हे देखील आपण करतोय। म्हाडा अंतर्गत जुने रखडलेले प्रकल्प मोतीलाल नगर असेल, अभ्युदय नगर असेल, जीटीबी नगर, कोळीवाडा, सायन कोळीवाडा, आदर्श नगर, वांद्रे रेक्लेमेशन, एसव्हीपी नगर, इतर अनेक प्रकल्प जे आहेत, कामाटीपुरासारखा देखील प्रकल्प जो अनेक वर्ष रखडले, त्याला देखील आम्ही मान्यता दिली आहे। त्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर विकास होईल, डेव्हलपमेंट होईल आणि क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये ते देखील आपण केलेलं आहे। आणि म्हणून मुंबईकरांना मुंबईतच हक्काचं सुरक्षित घर मिळालं पाहिजे, हे स्वप्न जे बाळासाहेबांचं होतं त्याची पूर्तता आपण करतोय। आणि म्हणून येत्या 23 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईकरांसाठी योजना आणून 23 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, सुनील शिंदे ऐका, मुंबईकरांसाठी योजना आणून आम्ही साहेबांच्या, बाळासाहेबांच्या चरणी हे सगळं योजना आणि योजना पुष्प अर्पण करतोय। आणि मला आनंद आहे सभापती महोदय की सेंट्रल हॉलमध्ये पण, मुंबईच्या विधान भवनामध्ये सेंट्रल हॉलमध्ये पण बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्याचं संधी आणि भाग्य आम्हाला लाभलं, याचं देखील आम्हाला आठवण करून देतो, बाकी काय। त्यामुळे